राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनाने कामगार सेनेचे आंदोलन मागे। लेखी आश्वासनांची पूर्तता न झाल्यास 50,000 विडी व यंत्रमाग कामगार रस्त्यावर येतील। विष्णू कारंपुरी महाराज। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापूर ते अक्कलकोट रोडवरील शहरालगत असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिर चौकात वाढते अपघात रोखण्यासाठी करण्यात आलेल्या अमरण उपोषण आंदोलन राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनाने तुर्तास स्थगित केल्याचे कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख विष्णू कारंपुरी महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व इलेक्ट्रिक मीडिया मुलाखतीद्वारे दिली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने गुरुवारी दिनांक 21/12/2023 रोजी श्री महालक्ष्मी मंदिर चौक येथे सकाळी 11:30 वाजता कामगार नेते विष्णू कारंपुरी महाराज यांनी अमरण उपोषणास सुरुवात केली। या उपोषणात उपशहर प्रमुख शिवा ढोकळे, शहर उत्तर संघटक जर्गीस मुल्ला, रेवण बुक्कानुरे, शिवा ढोकळे, कामगार सेनेचे सहसेक्रेटरी विठ्ठल कुऱ्हाडकर, युवती सेनेच्या शहराध्यक्ष रेखा आडकी, लक्ष्मीबाई इप्पा यांच्या प्रमुख उपस्थितीत होती। यावेळी आंदोलकांनी रस्ता मुक्त झालाच पाहिजे, कोण म्हणतंय करणार नाही, केल्याशिवाय सोडणार नाही, शिवसेना उद्धव ठाकरे जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, कामगार सेना जिंदाबाद, शिंदे सरकार हाय हाय, खोके सरकार हाय हाय अशा घोषणा दिल्या। सदर प्रसंगी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे अधिकारी श्री पांडे साहेब व श्री येमुल साहेब यांनी उपोषणस्थळी येऊन लवकरात लवकर म्हणजे तात्काळ अपघाती मुक्त चौक करण्याचे लेखी पत्र दिले आणि तात्पुरत्या वाहनांची गती कमी करण्याचे छोटे गतिरोधक बसवित आहोत आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून सिग्नल बसविण्यात येईल असे पत्र दिले। त्या आधारे कारंपुरी महाराज यांनी कामगार सेनेच्या सुरू असलेले आंदोलन तात्पुरते मागे घेत असल्याची घोषणा केली। सदर आंदोलनात गुरुनाथ कोळी, बिपिन साबळे, गोवर्धन चिलवेरी, श्रीनिवास बोगा, प्रशांत जक्का, पंडित पाटील, व्यंकटेश गुजर, बसवराज मडिवाळ, गोविंदराज कनकी, उमेश गोने, सुदर्शन लोमटे, इम्रान शेख, सलीम शेख, अक्षय चिलवेरी, शुभम कारंपुरी, राधिका इप्पा, निर्मला दासी, स्वरूपा मादास, पद्मा दासी, निर्मला बिरू, लक्ष्मीबाई इप्पा, अक्षय चिलवेरी, पप्पू शेख, शरणप्पा जगले, रमेश चिलवेरी, अजय कारंपुरी, अप्पा चिलवेरी यांच्यासह विडी कामगार, यंत्रमाग कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। अपघात मुक्त रस्ता झालाच पाहिजे, अपघात मुक्त रस्ता झालाच पाहिजे। अरे कोण म्हणते करणार नाही, अरे कोण म्हणते करणार नाही, गरिबांच्या जीव घेणाऱ्या सरकारचा, गरिबांचा जीव घेणाऱ्या प्रशासनाचा, गरिबांचा जीव घेणाऱ्या या वाहतूक शाखेचा, कामगारांचा जीव घेणाऱ्या या सरकारचा आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा। सेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा ओके सरकार, ओके सरकार, ओके सरकार, ओके सरकार, अपघात मुक्त रस्ता झालाच पाहिजे, अपघात मुक्त रस्ता झालाच पाहिजे। अरे कोण म्हणते करणार नाही, अरे कोण म्हणते करणार नाही, गरिबांच्या जीव घेणाऱ्या सरकारचा, गरिबांचा जीव घेणाऱ्या प्रशासनाचा, गरिबांचा जीव घेणाऱ्या या वाहतूक शाखेचा, कामगारांचा जीव घेणाऱ्या या सरकारचा आमच्या मागण्या मान्य करा। अभी रंबल स्ट्रिप हम प्रोवाइड कर रहे हैं, जो आप देख सकते हैं यहाँ पर अभी चल रहा है थर्मोप्लास्टिक पेंटिंग का काम। इसके अलावा हम लॉन्ग टर्म मेजर में एक फुट ओवर ब्रिज का प्रोविज़न हम देने वाले हैं, जिसमें गाड़ियों के बाइक के लिए भी रैंप प्रोवाइड की जाएगी, जो कि हमने मुंबई ऑफिस को भेजा है अप्रूवल के लिए। उसका जैसे अप्रूवल होता है तो काम शुरू होगा। इसके अलावा महाराज साहब की जैसी मांगनी है कि क्रॉस मूवमेंट में बहुत सारा ट्रैफिक है, तो इसमें सोलापुर म्यूनसिपल कॉर्पोरेशन से निवेदन उनका है कि सिग्नल बैठाया जाए यहाँ पे
तो हम भी उनको एक आश्वासन देते हैं कि हम भी SMC को ये पत्र देंगे कि ये इस पर आगे की कार्रवाई की जाए। अभी स्पीड ब्रेकर बना दिया, वो स्पीड ब्रेकर कौन से हाइट का है वो, मतलब नहीं, स्पीड ब्रेकर क्या है कि नेशनल हाईवे में सुप्रीम कोर्ट के डिसीजन के हिसाब से अलाउड नहीं है, तो अभी हम बस रंबल स्ट्रिप प्रोवाइड करते हैं ताकि गाड़ी वाइब्रेट हो और वो स्पीड उसकी कम हो जाए। फिर रूपा भवानी रोड तामलवाड़ी के पास जो लेवल पे बना है 5-6, वैसे नहीं बना सकते क्या सर? वही बना रहे हैं, वो अलग है, वो फाइबर का जो बिठा फाइबर का नहीं, उसका हमारा नेशनल हाईवे को है 5 mm, 10 mm, 15 mm ऐसे 3 लेवल के अलग अलग रंबल स्ट्रिप्स प्रोवाइड करेंगे ताकि गाड़ी में और गाड़ी स्लो हो जाएगी। तो हम ये आश्वासन करते हैं कि आप अपना ये जो उपोषण है उसको खत्म करें और आपकी मांग आगे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने अक्कलकोट रोडवरील सोलापूर अक्कलकोट रोडवरील महालक्ष्मी चौकात हा नवीन रस्ता झाल्यापासून दररोज एक ना एक अपघात होत असतो। हे रस्ता केल्यानंतर या भागातील कामगारांचा विचार केला गेला नाहीये, रहिवाशांचा विचार केला गेला नाहीये आणि यात्रिकांचा विचार केला नाही। अशा प्रकारे हे जीव देण्याचा रस्ता बनलेला आहे। म्हणून आम्ही राष्ट्रीय महामार्ग अधिकारी माननीय जिल्हाधिकारी साहेब, महानगरपालिका आयुक्त या सर्वांना निवेदन दिलं की या रस्त्यामुळं आपण जीव जायचं, अनेक गरिबाचे जीव जाण्याचं या ठिकाणी वेळ आलेली आहे आणि जीव जात आहेत। तुम्ही यासाठी उपाय करा, तात्पुरता उपाय स्पीड ब्रेकर करा आणि सिग्नल बसवा। प्रत्येक वेळेला आम्ही सगळी योजना तयार केलेली आहे, ओव्हरब्रिज करतो, अंडरग्राउंड ब्रिज करतो, अशा प्रकारचं वक्तव्य किंवा अशा प्रकारचं माहिती राष्ट्रीय मार्गाकडून मिळत आहे, पण प्रत्यक्षात काही केलं जात नाही। म्हणून आज आम्ही महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने मी स्वतः आमरण उपोषण बसण्याचा निर्णय घेतलेला आहे। तो आंदोलन सुरू आहे। या आंदोलनासाठी वेगवेगळ्या स्तरातून बीडी कामगार, यंत्रमाग कामगार, शिवसैनिक, नागरिक सुद्धा या ठिकाणी समावेश होत आहेत। ते बी जातील, एखादा इकडनं तिकडनं आलं तर स्पीड ब्रेक असेल तर थांबून जाईल, अपघात होणार नाही। सिग्नल असेल तर फारच उत्तम, आणि सिग्नल बसवण्यासाठी काही एवढं मोठं हे नाही सरकारला। सरकार आहे, सरकार जनतेसाठी आहे, तर जनतेसाठी सरकारने लक्ष देऊन काम करावं, एवढंच माझी मागणी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेबांना वंदन करून या शिवाजी सिद्धारामेश्वराच्या पुण्यनगरीत राहणाऱ्या सर्व कामगार बांधवांना मानाचा जय महाराष्ट्र। या सरकारने खास करून ह्या 2-2.5 वर्षामध्ये ह्या सरकारने एवढं कामं गलिच्छ केलंय, माझ्या उभ्या आयुष्यात राजकारणात पाहिलं नाही। आज इथली अशी परिस्थिती आहे अक्कलकोट रोडची, ह्यामध्ये 80% कामगार मुलं असतात, मुली असतात, लहान लहान शाळेतले मुलं जात असतात। महाराजांनी ह्याच्या अगोदर बी आंदोलन केलंय, इथे गतिरोधक बसवा, ब्रिज तयार करा, तर झोपेचा सोंग घेतो हा सरकार। मला असं वाटतंय ह्या सरकारला तुम्ही खास करून इथल्या लोकांना सांगू इच्छितो की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे आंदोलन केले नाही तर पुढच्या वेळी ह्या येथील भागातील लोकांनी हे आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे। तर ही परिस्थिती उद्या जीव नाही जायला पाहिजे कुणाचं। मी आपल्याला एक उदाहरण देतो, हे सरकार कुणाचं असो, हा सरकार कुणाचा असो, कुठेतरी घात घडला किंवा अपघात घडला तर पोलिसांना पोलीस लोक मदत करू शकतात। ह्या सरकार झोपेचं सांगून झोपलेलं आहे। या सरकाराला, या शिंदेना मी फडणवीसला सांगू इच्छितो, अरे किती वर्ष झोपेचं सोंग घेतो रे, तुमच्या खुर्चीसाठी लोकांचं बकरं करू नका म्हणलं। तुमच्या खुर्ची आज जाईल, उद्या येईल, हा भाग वेगळा। तर मी एक आव्हान करतो या सरकाराला, जर पुढच्या आमच्या आंदोलनाच्या आत ही जर ब्रिज सिग्नल नाही झाला तर ह्या सरकारच्या घरासमोरच आम्ही आंदोलन करू। आणि या महाराजांनी जेव्हा जेव्हा कामं करत असतात ते लोकांच्या हितासाठी करत असतात, इथे काय आमचा फायदा नाही। आज बघतो आपण हे सिग्नल, ही गर्दी, हे कुणाचं आहे काम? सरकारचं काम आहे। या सरकारला मी सांगू इच्छितो, अरे बाबा
कोवडी जर असेल तुला काय, दुसऱ्याला त्रास देऊ नको. हा अजून एक सांगतो आपल्याला, या सरकारने 2.5 वर्षात जर कुणाला त्रास दिला असेल, पोलीस खात्याला सुद्धा त्रास केलेला आहे. अगोदर कधी त्रास एवढा या पोलिसांना झाला नाही, पण पोलिसाला बी त्रास देतात आणि जनतेलाही त्रास देतात. आपण जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहायचं नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.